Okay, first of all, SAP stand for System, Application, and Product in Data Processing. ओके, सो SAP एक ERP सॉफ्टवेअर आहे. ERP म्हणजे कंपनीचे रिसोर्सेस जे असतात ते आपण प्लॅनिंग करतो. आता SAP एक ERP आहे. अदर दॅन SAP सुद्धा अदर ERP आहेत. फॉर एक्झाम्पल Oracle, Tally, बान, ओके, मायक्रोसॉफ्ट नेविजन, असे नंबर्स ऑफ ERP आहेत करंट मार्केटमध्ये. बट SAP सर्व ERP ना ओव्हरटेक करून पुढे गेलेलं आहे. तो वर्ल्ड वाईड मध्ये SAP जो स्टेक आहे ERP इंडस्ट्रीज मध्ये तो मोर दॅन 70% आहे. ओके, हॅलो, येस किरण. हा सर, आवाज येतोय. ओके, गुड. आता कंपनीमध्ये काय असतात, वेगवेगळे डिपार्टमेंट असतात. आता कंपनीत कोणते कोणते डिपार्टमेंट असतात? सो कंपनीमध्ये प्रोडक्शन डिपार्टमेंट आहे, त्यानंतर स्टोर डिपार्टमेंट आहे, परचेस डिपार्टमेंट, सेल्स, त्यानंतर फायनान्स डिपार्टमेंट म्हणजे अकाउंट, त्यानंतर HR डिपार्टमेंट, मेंटेनन्स. अशा कंपनीमध्ये नंबर ऑफ डिपार्टमेंट्स असतात. सो नंबर ऑफ डिपार्टमेंट साठी नंबर ऑफ मॉड्यूल्स आहेत SAP मध्ये. सो प्रोडक्शन मॉड्यूल कशासाठी आहे? प्रोडक्शन मध्ये SAP PP मॉड्यूल आहे, प्रोडक्शन प्लॅनिंग. ओके, देन स्टोर आणि परचेस साठी कोणता मॉड्यूल आहे? SAP MM. त्यानंतर सेल्स साठी SAP SD. त्यानंतर अकाउंट साठी FICO मॉड्यूल आहे, फायनान्स अँड कंट्रोलिंग. अँड HR साठी HR मॉड्यूल आहे SAP HR. अँड मेंटेनन्स साठी PM मॉड्यूल आहे, प्लांट मेंटेनन्स. सो अकॉर्डिंग टू डिपार्टमेंट SAP मध्ये नंबर ऑफ मॉड्यूल सिस्टमनी बनवले आहेत. तर मॉड्यूल्स नथिंग बट हे डिपार्टमेंटच आहेत SAP मध्ये. आता कंपनीमध्ये जे आपलं काम चालू असतं ते सर्व इंटरलिंक आहे. म्हणजे प्रोडक्शन, स्टोर, परचेस, सेल्स, अकाउंट हे सर्व एकमेकाला इंटरलिंक आहे. फर्स्ट ऑफ ऑल जी सेल टीम आहे, म्हणजे सेल्स मीन्स मार्केटिंग टीम, ते लीड घेऊन येणार, त्यांना ऑर्डर मिळणार फायनल प्रोडक्टची. त्यानंतर अकॉर्डिंग टू त्या फायनल प्रोडक्टच्या ऑर्डरनुसार प्लॅनिंग टीम त्याचं प्लॅनिंग करणार. देन ते प्लॅन प्रोडक्शन टीम ते हँडओव्हर करतात. त्यानंतर प्रोडक्शन करण्यासाठी आता आपल्याला रॉ मटेरियल पाहिजे. जर रॉ मटेरियल आउट ऑफ स्टॉक असतील तर MM टीम ते मटेरियल परचेस करतात वेंडर कडून. देन ते मटेरियल स्टोर मध्ये येतील, स्टोर मधून प्रोडक्शनला येणार, शॉप फ्लोअरला, ऍक्च्युअल प्रोडक्शन एरियामध्ये प्रोडक्शन होणार आणि त्यानंतर तुम्ही ते डिस्पॅच करू शकता. सो ही एक सायकल आहे. सो यामध्ये इंटरलिंक आहे या 2-3 मॉड्यूल मध्ये. त्यामध्ये स्टोअर, परचेस, प्रोडक्शन, सेल्स, अकाउंट यांचं लिंकिंग आहे. सो आता आपण फक्त SAP PP बद्दल बोलणार आहे. सो PP स्टँड फॉर प्रोडक्शन प्लॅनिंग. सो यामध्ये 2 ऍक्टिव्हिटी आहेत. फर्स्ट ऑफ ऑल प्लॅनिंग ऍक्टिव्हिटी आहे अँड सेकंड प्रोडक्शन एक्झिक्युशन. ओके, सो आता आपल्याला प्लॅनिंग करायचे, प्रोडक्शन एक्झिक्युशन करायचे, हे करण्यासाठी काय डेटाची गरज आहे. सो डेटा टाइप्स इन SAP PP. तर फर्स्ट डेटा टाइप आहे मास्टर डेटा. सो मास्टर डेटा मध्ये फर्स्ट मटेरियल मास्टर आहे, सेकंड थिंग्स आहे बिल ऑफ मटेरियल, थर्ड आहे वर्क सेंटर, देन फोर्थ आहे राउटिंग अँड फिफ्थ वन आहे प्रोडक्शन वर्जन. ओके, असे मास्टर डेटा आहेत SAP PP मध्ये, 5 मास्टर डेटा. सो आपल्याला काही प्रोडक्शन करायचंय तर त्यासाठी हे मास्टर डेटा रिक्वायर्ड आहेत. मास्टर डेटा क्रिएशन वन टाइम ऍक्टिव्हिटी असते. त्यानंतर सेकंड डेटा टाइप आहे ट्रान्झॅक्शन डेटा. तो ट्रान्झॅक्शन डेटा मध्ये फर्स्ट ट्रान्झॅक्शन डेटा आहे प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशन अँड कन्फर्मेशन. ओके, त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन डेटा आहे रिझर्वेशन. सो आता प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशन मध्ये काय होणार आहे?
आता आपलं ऍक्च्युअल जे प्रोडक्शन करायचं आहे त्या प्रोडक्शनची वर्क ऑर्डर असते, इन्फॉर्मेशन ऑफ प्रोडक्शन, ते आपण प्रोडक्शन ऑर्डर मध्ये एंटर करतो. फॉर एक्झाम्पल आपला कोणता मटेरियल प्रोड्यूस होतोय, त्याची किती क्वांटिटी असेल, त्यासाठी आपण कोणत्या मशीन यूज करणार आहे, त्याचे ऑपरेशन्स काय काय आहेत, ही सगळी ऑल डिटेल्स कशामध्ये असते, प्रोडक्शन ऑर्डर मध्ये असते. आता रिझर्वेशन म्हणजे काय, आता आपल्याला मटेरियल प्रोडक्शन करायचंय फायनल प्रोडक्ट, त्यासाठी काही चाइल्ड मटेरियल लागतील, रॉ पार्ट्स और सब असेंब्लीज की जे स्टोअर मध्ये आहेत, ते तर आपल्या स्टोअर मधून इश्यू करून घ्यायचे प्रोडक्शन साठी, त्यासाठी रिझर्वेशन प्रोसेस आहे. ओके. देन थर्ड आहे प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. सो प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन मीन्स काय आहे, आता आपण ऍक्च्युअल जे प्रोडक्शन केलेलं आहे डेली बेसिसवर किंवा शिफ्ट बेसिसवर, त्याची एंट्री सिस्टम मध्ये करायची आहे, प्रोडक्शन बुकिंग. सो आपण किती प्रोडक्ट हो. बनवले ते म्हणजे प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशन. देन फोर्थ वन आहे एमआरपी रन. फिफ्थ वन आहे प्लॅन ऑर्डर. असे नंबर ऑफ ट्रान्झॅक्शन डेटा आहेत, ज्यामध्ये युजर डेली बेसिसवर हे डेटा रन करत असतात. म्हणजे काही ट्रान्झॅक्शन डेटा डेली बेसिसवर आहे, काही वीकली असतील, काही मंथली असतील, अकॉर्डिंग टू फ्रिक्वेन्सी. सो ट्रान्झॅक्शन डेटा कसे होणार आहेत, रिपीटेड ऍक्टिव्हिटी आहे, मास्टर डेटा ही वन टाइम ऍक्टिव्हिटी आहे. देन थर्ड डेटा टाइप आहे ऑर्गनायझेशन डेटा. सो ऑर्गनायझेशन डेटा मध्ये काय काय येतं पीपी मध्ये, कंपनी, देन सेकंड कंपनी कोड, थर्ड वन आहे प्लांट, फोर्थ वन आहे स्टोरेज लोकेशन. सो हे जे एंटिटीज आहेत क्लायंटचे म्हणजे बिझनेसचे, कंपनी, कंपनी कोड्स, प्लांट, स्टोरेज लोकेशन, हे जे ऑर्गनायझेशन डेटा आपल्या सिस्टम मध्ये क्रिएट करायचा आहे, तो येणार आहे ऑर्गनायझेशन डेटाच्या अंडर मध्ये, त्यांचं क्रिएशन अँड असाइनमेंट. आता ऍक्च्युअल एंड युजर काय करतात, फक्त यांचा नंबर युज करणार आहेत, म्हणजे कंपनी नंबर कोणता, कंपनी कोड कोणता, प्लांट्स कोणते, स्टोरेज लोकेशन कोणते. बट आपल्याला त्यांचा यूज करण्यासाठी सिस्टम मध्ये क्रिएट करावं लागतं, त्याचं कॉन्फिगरेशन असतं. तर कॉन्फिगरेशन थ्रू आपण ते क्रिएट करणार आणि ते असाइनमेंट करणार, ते झालं ऑर्गनायझेशन डेटा. सो फर्स्ट ऑफ ऑल आता हे बेसिक आहेत, मास्टर डेटा, ट्रान्झॅक्शन डेटा अँड ऑर्गनायझेशन डेटा. ओके, अपार्ट हॅलो फ्रॉम सर. दिस, हा येस मॅम, हॅलो. हा सर मी ऍक्च्युली जालना प्लॅन मध्ये ऍज अ एंड युजर म्हणून जॉब केलाय. त्यामध्ये जे ट्रान्झॅक्शन डेटा आहे त्यामध्ये मी प्रोडक्शन एंट्री वगैरे, ऑर्डर रिलीज करणे किंवा रूट कार्ड मूव्ह करणे हे केलेलं आहे. आणि हे ओके. ऑर्गनायझेशन डाटामध्ये कंपनी कोड वगैरे, प्लांट, हे पण म्हणजे यामध्ये काम केलेलं आहे. म्हणजे म्हणजे थोडेफार नॉलेज आहे ते. हा डेटा तुम्ही यूज केलेला आहे, बरोबर. हो, हा डेटा यूज केलेला आहे. येस येस, तुम्हाला त्याची आयडिया आहे, 6 महिने काम केले एंड युजर मध्ये, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी आयडिया असेल त्याची. हो, एक फक्त बेसिक, म्हणजे डिटेल मध्ये नाही. हा बेसिक मध्येच आहे. हा ते बिल ऑफ मटेरियल म्हणजे बघितलेलं आहे पीपीसी मध्ये, जे म्हणजे किती सर होते ते करत जायचे, जे बॉम्ब मटेरियल म्हणतात वगैरे. येस येस. आणि यामध्ये मी डेली त्या प्रोडक्शन एंट्री करत जाय फाईन ब्लँकिंग मध्ये. ओके. फाईन ब्लँकिंग ज्या मशीनवर होते त्याचे. तर याबद्दल म्हणजे थोडाफार नॉलेज होतं. हॅलो. ओके, येस येस. सो आता मी सर तुम्हाला, तुम्ही कंटिन्यू करू शकता. येस येस, आता मी तुम्हाला सिलेबस शेअर करतो आपला. आपल्या सिलेबस मध्ये काय काय होणार आहे. ओके, ओके. सॉरी, ही फाईल नाही, दुसरी फाईल आहे. 1 मिनिट. ओके, तुम्हाला स्क्रीन शेअर दिसते माझी. मी आता शेअरिंग केलेलं आहे. हो. सिलेबस कॉपी शेअर केली मी, ती स्क्रीन आहे, एसएपी पीपी सिलेबस आहे. ओके, सो यामध्ये काय काय आहे, तो प्रोडक्शन प्लॅनिंग सिलेबस आहे. सो एसएपीचे 3 वर्टिकल्स असतात नॉर्मली. फर्स्ट आहे डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग, सेकंड आहे रिपीटेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग,
अँड थर्ड आहे प्रोसेस इंडस्ट्री. ओके, सो व्हॉट इज डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग? आता हे प्रोडक्शनचे जे प्रोसेसेस आहेत व्हर्टिकल्स अकॉर्डिंग टू सेक्टर्स ते आहेत. डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग हा ऑटोमोटिव्ह सेक्टर, मेकॅनिकल सेक्टरमध्ये यूज होतो. यामध्ये काय होतं की बॅच प्रोडक्शन होतं. एकाच मशीनवर आपण मल्टिपल नंबर ऑफ प्रोडक्ट बनवू शकतो मशीनचा सेटअप चेंज करून. ते म्हणजे डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग. आणि यामध्ये आपला जो फायनल प्रोडक्ट बनणार आहे त्याची आपण डिसअसेंबली करू शकतो. फॉर एक्झाम्पल तो आपलं इंजिन आहे, आपण इंजिन असेंबली केली, नंतर आपण ती डिसमेंटल करू शकतो, डिसअसेंबली इझिली. ते म्हणजे डिस्क्रीट मॅन्युफॅक्चरिंग. रिपरेटिव्ह म्हणजे काय असतं? तुम्ही एकच प्रोडक्ट प्रोडक्शन करतात ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाइम. ते म्हणजे रिपरेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. यामध्ये प्रोडक्ट चेंज होत नाही. अँड प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये काय असते? यामध्ये प्रोसेस होतात. फॉर एक्झाम्पल केमिकल कंपनीज, फार्मास्युटिकल कंपनीज, ओके, फूड इंडस्ट्रीज, यामध्ये जे एसएपी यूज होतं त्यांना प्रोसेस इंडस्ट्री म्हणतात. तर प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये एकदा का तुम्ही प्रोडक्ट बनवलं की तुम्ही ते डिसमेंटल करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आता एक मेडिसिनचा एक टॅबलेट आहे. एकदा तुम्ही टॅबलेट मॅन्युफॅक्चरिंग केली, टॅबलेट पासून तुम्ही रॉ मटेरियल परत बनवू शकत नाही. किंवा फूड इंडस्ट्रीमध्ये एकदा का तुम्ही ते फूड प्रोसेस केलं, रिटर्न त्याच्या ओरिजिनल स्टेटमध्ये घेऊन जाऊ शकत नाही. ओके, सो डिसमेंटल पॉसिबल नसतं. सो आता आपण आपल्या सिलेबसमध्ये तिन्ही पण सेक्टर पाहणार आहे, डिस्क्रीट, रिपरेटिव्ह अँड प्रोसेस. सो हे मास्टर डेटा आहेत, आता आपण एक्सप्लेन केले आहेत ते. देन प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशन, कन्फर्मेशन, रिझर्वेशन. आणि हा आता इम्पॉर्टंट टॉपिक आहे एमआरपी. एमआरपी म्हणजे काय असतं? मटेरियल रिक्वायरमेंट प्लॅनिंग. सो यामध्ये दोन स्ट्रॅटेजी आहेत मेनली, मेक टू स्टॉक अँड मेक टू ऑर्डर. सो मेक टू स्टॉक म्हणजे काय? सो आपण अकॉर्डिंग टू अजम्पशन करून काय प्रोडक्ट बनवून ठेवेल, ते स्टोअर करेल वेअरहाऊस मध्ये, आणि तशी कस्टमरची ऑर्डर येईल त्या ऑर्डर प्रमाणे त्यांना सेल करेल स्टॉक मधून. हे म्हणजे मेक टू स्टॉक. आणि मेक टू ऑर्डर म्हणजे काय? जोपर्यंत कस्टमरची आपल्याला ऑर्डर मिळत नाही तोपर्यंत आपण काहीच करणार नाही. फर्स्ट त्यांची ऑर्डर येणार आणि त्या ऑर्डरच्या अगेन्स्टमध्ये प्लॅनिंग होऊन आपण प्रोडक्शन करणार. सो या प्लॅनिंग स्ट्रॅटेजीज आहेत एमआरपीच्या. सो यामध्ये स्ट्रॅटेजी 10 आहे, 11 आहे, 20 आहे, 40 आहे, अशा 4 स्ट्रॅटेजी आहेत मेन. ओके, त्यानंतर आहे कॅपॅसिटी प्लॅनिंग. सो आपले जे मशीन्स असतात, मशीनचे कॅपॅसिटी प्लॅनिंग कसं करायचं, मशीनची अवेलेबल कॅपॅसिटी किती आहे, त्यानंतर मशीन वरती आपण किती ओव्हरलोड आहे किंवा ओव्हरलोड असेल तर त्याचं लेवलिंग कसं करायचं, हे जे टॉपिक्स आहेत ते आपण यामध्ये पाहतो. अवेलेबल कॅपॅसिटी, इव्हॅल्युएशन, ओव्हरलोडिंग अँड लेवलिंग ऑफ कॅपॅसिटी मशीनचे. त्यानंतर जसा एमआरपी आहे तसा एसओपी हा एक प्लॅनिंग टूल आहे, सेल्स अँड ऑपरेशनल प्लॅनिंग. सो यामध्ये अकॉर्डिंग टू सेल प्लॅन आपण प्लॅनिंग करत असतो. हा सेल प्लॅन 6 महिन्याचा असेल, 1 वर्ष असेल, हा मोठ्या स्पॅनचा असतो. देन हा रिपरेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंगचा टॉपिक आहे. यामध्ये आपण पाहिलं होतं की येथे तुमचा सेम मटेरियल ज्या दिवसासाठी आपण प्रोडक्शन करणार आहे, फॉर 1 इयर, 2 इयर, 3 इयर, 4 इयर, 5 इयर समथिंग. फॉर एक्झाम्पल एक तुमची 4 व्हीलर आहे. समजा एक 4 व्हीलर एक मॉडेल लॉन्च झालं, जोपर्यंत ते मॉडेल मार्केटमध्ये चालू आहे तोपर्यंत त्या लाईनवर तेच प्रोडक्ट बनणार आहे. ओके, ते म्हणजे रिपरेटिव्ह मॅन्युफॅक्चरिंग. त्यानंतर हा प्रोडक्ट कॉस्ट प्लॅनिंग आहे, मटेरियलचा कॉस्टिंग वगैरे रन काय असतो, कॉस्टिंग कशी काढायची, त्यामध्ये हा तो टॉपिक आहे. देन हे स्पेशल टॉपिक आहेत, बॅच मॅनेजमेंट, को प्रोडक्ट, बाय प्रोडक्ट. आणि जी प्रोसेस इंडस्ट्री होतं, हा प्रोसेस इंडस्ट्रीज मास्टर डेटा आहे, मटेरियल मास्टर, बॉम्ब, रिसोर्सेस, मास्टर रेसिपी अँड प्रोडक्शन वर्जन. सो यामध्ये रिसोर्सेस आणि मास्टर रेसिपी न्यू कन्सेप्ट आहे. ओके, नॉर्मली जो वर्क सेंटर अँड राउटिंग आहे ते प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये यूज होत नाही. वर्क सेंटरला रिप्लेस होतं रिसोर्सेस मध्ये आणि राउटिंगला रिप्लेस होतं मास्टर रेसिपी. देन यामध्ये आपण प्रोडक्शन ऑर्डर बनवत नाही तर प्रोसेस ऑर्डर बनवतो. सो प्रोसेस ऑर्डर क्रिएशन, प्रोसेस ऑर्डर कन्फर्मेशन, रिझर्वेशन वगैरे हे टॉपिक्स यामध्ये आहेत. आणि जे पीपीचं कॉन्फिगरेशन आहे ते कॉन्फिगरेशन हे टॉपिक्स आहेत. ओके, क्रिएशन ऑफ ऑर्गनायझेशन स्ट्रक्चर, डिफाईन कंपनी, कंपनी कोड, प्लांट अँड स्टोरेज लोकेशन अँड देअर असाइनमेंट. सो यामध्ये आपण नवीन प्लांट, नवीन कंपनी कोड, नवीन लोकेशन ऍज पर क्लायंट रिक्वायरमेंट आणि बनवू शकतो. त्यानंतर आपले जे इंडिव्हिज्युअलचे आता टॉपिक झाले ते ऑल टॉपिकचं कॉन्फिगरेशन, म्हणजे मटेरियल मास्टर कॉन्फिगरेशन, बॉम्ब कॉन्फिगरेशन, राउटिंग कॉन्फिगरेशन, वर्क सेंटर कॉन्फिगरेशन, त्यानंतर शॉप फ्लोर कॉन्फिगरेशन्स आहेत,
हे प्रोडक्शन ऑर्डरचे कॉन्फिगरेशन्स आहेत. देन REM कॉन्फिगरेशन आहे, MRP कॉन्फिगरेशन्स आहेत, प्रोसेस इंडस्ट्री त्यांचं कॉन्फिगरेशन, बॅच मॅनेजमेंटचं कॉन्फिगरेशन आहे आणि LSNW आहे, लेगसी सिस्टीम मास वर्क बेंच. मास म्हणजे तुम्हाला जर मास्टर डेटा क्रिएट करायचा असेल त्यासाठी LSNW यूज केलं जातं. ओके, त्यानंतर ओके. आता आपला ऑल सिलेबस झाल्यानंतर शेवटी एसीपीचे टेबल्स असतात. आपण तो टेबलचा ओव्हरव्ह्यू घेणार आहे. देन तुमचा इंटरव्ह्यू प्रिपरेशन सेशन होतील. इंटरव्ह्यू मध्ये काय क्वेश्चन्स असतात, कसे आन्सर करायचे, त्यानंतर तुमचे मॉक इंटरव्ह्यूज होतील. ओके, सो असा आपला एक टोटल ओके. सिलेबस प्लॅन आहे, ट्रेनिंग प्लॅन. ओके. सो ओव्हरऑल सिलेबस संपण्यासाठी अराउंड 2.5 महिने कालावधी लागेल, ड्युरेशन. ओके. सर डेली किती टाइम म्हणजे क्लासेस चालणार? आता टायमिंग इव्हिनिंगच असतं, मोस्टली 7 नंतर टायमिंग असेल. ओके, 7 ते 9:30 ह्या टाइम मध्ये 1 तासाचा ओके. स्लॉट असतो. तो वीक मध्ये 3 ते 4 लेक्चर होतात आणि ओके. बाकीच्या दिवशी तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके. आणि सर प्रॅक्टिस करण्यासाठी जे SAP सॉफ्टवेअर आहे ते तुम्ही आम्हाला इन्स्टॉल करू म्हणजे कसं प्रॅक्टिस कशावर करणार? हा, प्रॅक्टिससाठी तुम्हाला इन्स्टॉल करून मिळेल. मिनल मॅम तुम्हाला गाईड करतील कसं इन्स्टॉल करायचं वगैरे सर्व. ओके. हो. आणि सर प्लेसमेंट म्हणजे कन्फर्म होते का? प्लेसमेंट बद्दल तुम्हाला मॅडम सांगतील, मिनल मॅडम. ओके. सो रिगार्डिंग ट्रेनिंग किंवा सिलेबस तुम्हाला काही इश्यू असेल तर तुम्ही विचारू शकता. हम्म. सर सिलेबस बद्दल तर सध्या काही नाहीये. Okay. जसं जसं समजेल तसं. हम्म. त्याच्यामुळे सर SAP PP केल्यानंतर जॉबसाठी म्हणजे कशामध्ये अप्लाय करू शकतो आणखी? आता तुम्हाला जॉब ओपनिंग्स आहेत तर IT मध्ये पण तुम्ही जाऊ शकता आणि मॅन्युफॅक्चरिंग मध्ये पण जाऊ शकता. ओके, सो दोन्ही ठिकाणी आपल्या ओपनिंग्स असतात. ऍज अ SAP कन्सल्टंट वगैरे आहेत ओपनिंग. ओके. I have no question. ओके. हॅलो मिनल मॅम. येस सर. डेमो कम्प्लीट झालेला आहे. ओके. माझ्या एंडिंग थँक्यू कम्प्लीट सर. झालंय. वेलकम. हो, स्टुडंट सोबत बोलून तुम्हाला अपडेट करते सर. चालेल. ओके, बाय.